सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. करंट इलेक्ट्रिसिटी हा जो लेसन आहे आपण त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. वन इज क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ, क्रिचॉफ सेकंड लॉ, विस्टन्स नेटवर्क अँड मीटर ब्रिज. सेकंड वन इज पोटेन्शियोमीटर, पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन्स आहेत. अँड देन थर्ड वन हा आहे गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचा यूज करून आपण त्याला ॲमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करतो. तर हा आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटीचा तिसरा पार्ट. ऑलरेडी पहिल्या 2 सेशनमध्ये आपण या 2 गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. या सेशनमध्ये आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर कशी बनवली जातात बाय युजिंग गॅल्व्हनोमीटर हे आधी शिकणार आहेत. मेकॅनिझम शिकणार आहेत बेसिकली, की ॲमीटर व्होल्टमीटर बनवण्याचा मेकॅनिझम. ही गोष्ट जितक्या व्यवस्थित समजून घ्याल, न्यूमेरिकल्स इतके सोपे जातील. अगेन सेशनमध्ये ॲमीटर व्होल्टमीटरचं एक्सप्लेनेशन अँड देन 20च्या अराउंड न्यूमेरिकल्स आहेत. हे सर्व एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करतो. तर ॲमीटर मी इथे स्टार्ट करतो. तर लेट्स से फॉर एक्झाम्पल एक बॅटरी आहे. ॲमीटर कसा बनवला जातो बाय युजिंग गॅल्व्हनोमीटर हे आपण शिकतात. एक बॅटरी आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल बॅटरीचा व्होल्टेज आहे 10 व्होल्ट. आपल्याकडे एक रेझिस्टन्स आहे. ओके, रेझिस्टन्सचा व्हॅल्यू 2 ओहम. सो हा आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, की आपल्याला हे मेजर करायचं की या रेझिस्टन्स मधून करंट किती जातो. तसं V इज इक्वल टू आय आर, आय इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. व्होल्टेज जो लावला आपण 10 व्होल्ट लावला, रेझिस्टन्स जो आहे तो 2 आहे. सो करंट 5 अँपियर करंट यातून फ्लो होतो. प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन थोडी ना करणार, आपल्याला थोडी ना माहिती की बॅटरी किती व्होल्टची लावली, रेझिस्टन्स किती आहे. बस या सर्किट मधला मला करंट मेजर करायचा, जो की आता 5 अँपियर जातोय. ओके, तो करंट आपल्याला मेजर करायचा. सो करंट मेजर करण्यासाठी एखादा डिव्हाइस, ओके, आपण याच्या सिरीज मध्ये लावला पाहिजे आणि ज्याला की आपण ॲमीटर म्हणणार. सो ॲमीटर हा असा डिव्हाइस आहे जो करंट मेजर करतो. सो इथून करंट जातोय जो आता आपण कॅल्क्युलेट केला होता 5 अँपियर, जो आणखीन आपल्याला माहिती नाहीये. ओके, तो करंट याच्यातून जाईल, तो करंट ॲमीटर मधून जाईल. या डिव्हाइस मधून जेवढा करंट जातो तेवढा करंट हा डिव्हाइस शो करतो, दाखवतो. आता याच्यातून जर का 5 अँपियर करंट गेला तर हा डिव्हाइस 5 अँपियर करंट आपल्याला दाखवून देईल. म्हणजे आपल्याला असं समजेल की याच्या आपण सिरीजमध्ये ॲमीटर लावल्यामुळे ॲमीटरमध्ये जेवढा करंट जातोय 5 अँपियर, तेवढाच करंट यातून पण जात असणार, असं आपण समजून घेऊन आपण असं म्हणणार की या रेझिस्टन्स मधून 5 अँपियर करंट आता इथे जात आहे. सो रीडिंग बेसिकली अशी घ्यायची असते. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये असा आहे की जर का मी इथे ॲमीटर कनेक्ट केला, ओके, सध्या तरी मी ॲमीटरला गॅल्व्हनोमीटर रीड करतो, गॅल्व्हनोमीटर बोलतो. सो गॅल्व्हनोमीटर हा असा डिव्हाइस आहे जो करंट सेन्स करतो. याच्यातून करंट गेल्यानंतर, ओके, गॅल्व्हनोमीटर मधली कॉईल डिफ्लेक्ट होते आणि बेसिकली करंटची रीडिंग दाखवते. हे मॅग्नेटिक फील्ड या लेसनमध्ये डिटेलमध्ये गॅल्व्हनोमीटरचा स्टडी आहे. सध्या तुम्ही इतकं समजून घेतलं तरी काफी आहे की गॅल्व्हनोमीटर मधून करंट गेल्यानंतर गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो, करंटला सेन्स करतो आणि करंटची रीडिंग दाखवतो. प्रॉब्लेम गॅल्व्हनोमीटर सोबत फक्त इतकाच असतो की थोडंसं जास्त करंट जर का गॅल्व्हनोमीटर मधून गेला तर गॅल्व्हनोमीटर ब्रेक होतो, ब्रेकडाऊन होऊन जातो. याचं रिझन आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये पाहूया. काही नाही, कॉईल असते बेसिकली, ओके, सस्पेंड केलेली असते. करंट गेल्याने हा कॉईल रोटेट होतो आणि हा कॉईल रोटेट झाल्याने सस्पेंड केलेली जी स्प्रिंग किंवा जो वायर आहे तो ब्रेक होऊन जातो खूप जास्त रोटेट झाल्यानंतर. गॅल्व्हनोमीटर इतका सेन्सिटिव्ह असतो की थोडासा सुद्धा करंट जर का गेला तर तो आतमधली कॉईल गोल फिरते आणि तो ब्रेक होतो. सो ॲमीटर आणि व्होल्टमीटरसाठी गॅल्व्हनोमीटर बद्दल इतकं लक्षात ठेवाल तरी काफी आहे की गॅल्व्हनोमीटर मधून कमी करंट पास होत असतो. जास्त करंट पास झाला की गॅल्व्हनोमीटर डॅमेज होतो. तर यातला आपल्याला करंट मेजर करायचा आहे. गॅल्व्हनोमीटर मी याच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. त्यातून करंट येतोय, ओके, इथून जातोय. यातला करंट हा दाखवेल आणि आपण समजून घेणार की हा हा जो करंट गॅल्व्हनोमीटर मधून जातोय तोच करंट 2 ओहम मधून गेलेला असणार आहे. सो त्या पद्धतीने आपण हे रीडिंग रीड करतो. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आला होता आणि प्रॉब्लेम असा आला की गॅल्व्हनोमीटरचा समजा रेझिस्टन्स 4 ओहम असेल किंवा लेट्स से फॉर एक्झाम्पल 3 ओहम असेल. गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करतात त्याचाही काही ना काही रेझिस्टन्स असेल ना. आता ओव्हरऑल रेझिस्टन्स सर्किटचा विचार कराल तर 5 ओहम झाला. V इज इक्वल टू आय आर, आय इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. व्होल्टेज जो आहे तो 10 व्होल्ट तर लावलेला आहे सर्किटला आणि आता सर्किटचा जो रेझिस्टन्स आहे तो 5 बनलेला आहे. याचा अर्थ सर्किट मधला करंट 2 अँपियर बनलेला आहे. गॅल्व्हनोमीटर लावण्यापूर्वी 5 अँपियर करंट जात होता, पण आता गॅल्व्हनोमीटर लावल्यामुळे 2 अँपियर करंटच जातो. जसं टेक्निकली याच्यामधून 5 अँपियर करंट आधी जात होता जो की आपल्याला मेजर करायचा होता, पण गॅल्व्हनोमीटर लावल्यामुळे गॅल्व्हनोमीटरचा पण रेझिस्टन्स असल्यामुळे 2 अँपियर म्हणजे करंट कमी झालाय, बिकॉज बॅटरीच्या करंटला गॅल्व्हनोमीटर पण अपोज करेल. सो कमी करंट फ्लो होईल आणि आता कमी करंट फ्लो झाल्यामुळे गॅल्व्हनोमीटर 2 अँपियरच रीडिंग दाखवेल. म्हणजे आपली अशी समज बनेल की याच्यातून 2 अँपियर करंट फ्लो होतं, पण जो की 5 अँपियर करंट फ्लो होत होता. आता 2 अँपियरचा रीडिंग गॅल्व्हनोमीटर दाखवल्यानंतर समजा मी जर का गॅल्व्हनोमीटरला काढलं,
ओके, गॅल्व्हनोमीटर झाला, रिडिंग वगैरे झालं. सो गॅल्व्हनोमीटरला मी इथून काढून टाकतो. मग परत वापस 5 अँपिअर करंट हा दाखवायला लागेल. सॉरी, परत वापस 5 अँपिअर करंट फ्लो व्हायला लागेल. बट आपला असा समज आहे की 2 अँपिअर करंट फ्लो होतो. सो म्हणून हा जो काही इथे लावणार आहोत आपण, ज्याला की आपण आता ॲमीटर म्हणू, जो काही गॅल्व्हनोमीटर ॲमीटर जो काही असेल, ओके, त्याचा रेझिस्टन्स बेसिकली कमी असला पाहिजे. समजा ॲमीटरचा रेझिस्टन्स 0.0000001 एवढा कमी जर का रेझिस्टन्स असला असता ॲमीटरचा, ॲमीटर लावल्याने बॅटरीला काही फरकच नसता पडला. बॅटरी जर का 5 अँपिअर करंट आता पाठवते ना, तर ॲमीटर लावून ॲमीटरचा असा काय रेझिस्टन्स आहे, खूप कमी रेझिस्टन्स आहे. सो खूप कमी अपोजिशन आहे. सो जो करंट आहे तो काही करंट खूप कमी नाही होणार. असं डायरेक्टली 5 अँपिअर वरून डायरेक्टली 2 अँपिअर करंट नाही होणार. थोडासा होईल कमी, मे बी 4.99999 अँपिअर समथिंग असा काहीतरी होईल. बट ऑलमोस्ट करंट आधी जेवढा होता तेवढा बरकरार राहील. सो पहिली गोष्ट, ॲमीटर जो तुम्ही कनेक्ट करताय त्याचा रेझिस्टन्स खूप कमी असला पाहिजे, हा रिक्वायरमेंट आहे. ॲमीटरचा रेझिस्टन्स खूप कमी असला पाहिजे. तर आता बनवायचा कसा? गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये, ओके, गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये एक स्मॉल व्हॅल्यू ऑफ शंट रेझिस्टन्स कनेक्ट करा. शंट रेझिस्टन्सला एस म्हणतो मी इथे. गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलमध्ये एक स्मॉल व्हॅल्यू ऑफ शंट रेझिस्टन्स कनेक्ट करायचा, याला बोलायचं ॲमीटर. याच्याने 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कोणते ते सांगतो पहा. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल हा आहे 100 ओहम आणि हा रेझिस्टन्स आहे 1 ओहम. त्या दोघांचा नेट रेझिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. इन पॅरलल कॉम्बिनेशन नेट रेझिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. म्हणजे या दोघांमधला जो सर्वात छोटा आहे हा वाला, नेट रेझिस्टन्स त्याच्यापेक्षाही छोटा असतो. सो रेझिस्टन्स इन पॅरलल इज इक्वल टू वरती मल्टिप्लिकेशन आणि खालती ऍडिशन. ते काय बनलं, 100 डिवाइड बाय 101. 100 बाय 101 कराल तर 0. ओके, 9 समथिंग काहीतरी येईल. या दोघांचा जो नेट रेझिस्टन्स आहे हा कितीही मोठा असू देत, पण हा जर का 1 ओहम असेल तर दोघांचा जो नेट रेझिस्टन्स आहे तो 1 पेक्षाही कमी येतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवाल. सो गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स समजा 10 ओहम असेल, तर गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केल्यामुळे गॅल्व्हनोमीटर बॅटरीच्या करंटला अपोज करत आहे. सो 5 अँपिअर जो आधी यायचा त्याच्याऐवजी आता तो कमी करवतोय करंटला. बट आपल्याला असं होऊ द्यायचं नाहीये. सो म्हणून आपण एक शंट रेझिस्टन्स कनेक्ट करला त्याच्या पॅरलमध्ये, ज्याची की व्हॅल्यू खूप कमी असणार. समजा 0.1 ओहम शंट रेझिस्टन्स आहे किंवा 0.01 ओहम शंट रेझिस्टन्स आहे. याच्याने 2 ऍडव्हान्टेज मिळतात आपल्याला, की या दोघांचा ओव्हरऑल नेट रेझिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. म्हणजे हा 0.01 पेक्षाही कमी रेझिस्टन्स असेल ओव्हरऑल रेझिस्टन्स. खूप जास्त काही रेझिस्टन्स आपण कनेक्ट केलेला नाहीये इथे, असा याचा अर्थ. म्हणजे करंटची पण व्हॅल्यू काही खूप कमी होणार नाहीये, आधी जेवढी होती तेवढीच राहणार आहे. सो अॅक्युरसी वाढेल त्या केसमध्ये. पहिला पॉईंट झाला. आणि दुसरा पॉईंट, जो करंट इथून येतोय 5 अँपिअर करंट जो यायचा, ओके, तर 5 अँपिअर मधून मॅक्सिमम करंट वरतून चालला जाईल, कारण वरती रेझिस्टन्स कमी आहे. आणि वरती रेझिस्टन्स कमी असल्यामुळे मॅक्सिमम करंट वरतून चालला जाईल आणि खालतून खूप कमी करंट फ्लो होईल. म्हणून गॅल्व्हनोमीटर मधून खूप कमी करंट फ्लो होईल आणि गॅल्व्हनोमीटर डॅमेज नाही होणार. असा पर्पज बेसिकली आपल्या इथे सॉल्व्ह होईल. ओके, आता क्वेश्चन कसा दिला जातो मी सांगतो. असं सांगितलं जाईल की गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स 10 ओहम आहे अँड गॅल्व्हनोमीटर शोज फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर 100 और 10 मिली अँपिअर. म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधून 10 मिली अँपिअर जर का करंट गेला तर गॅल्व्हनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. बरोबर, म्हणजे 10 मिली अँपिअर पेक्षा जास्त करंट गेला तर तो डॅमेजेस होतो. आणि क्वेश्चन असा विचारला जाईल, हाऊ विल यू कन्व्हर्ट इट इंटू ॲमीटर विच कॅन मेजर 5 अँपिअर करंट. म्हणजे 5 अँपिअर करंट मेजर केला पाहिजे अशा ॲमीटरमध्ये कसं कन्वर्ट करा. आपण असं इमॅजिन करायचं की 5 अँपिअर करंट आलेला आहे. ओके, किती करंट आलेला आहे? 5 अँपिअर करंट बेसिकली इथून आलेला आहे आणि तो 5 अँपिअर करंटला आपल्याला मेजर करायचा. तर आता 5 अँपिअर करंट आल्यानंतर इथून 10 मिली अँपिअर 0.01 अँपिअर करंट इथून चालला गेला तर वरतून जाईल 4.99 अँपिअर. एवढा करंट वरतून जाईल. आता हे दोघे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असल्यामुळे याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो याच्यावरती व्होल्टेज इज 4.99 करंट इंटू त्याचा रेजिस्टन्स इज एस इज इक्वल टू यांच्यावरती व्होल्टेज जो आहे तो 10 मिली अँपिअर मीन्स 10 डिवाइड बाय 1000 इंटू याचा रेजिस्टन्स जो आहे तो आहे 10. सो शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू
इकडे 1/10 होता नाही का, 4.99 इंटू शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू 1/10. सो शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू 1/49.9 बनेल. ऑलमोस्ट 1/50 येतो. 1/50चा व्हॅल्यू 0.02 ओम येतो. याचा अर्थ अशा गॅल्व्हॅनोमीटरला जर का ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं विच कॅन मेजर 5 अँपिअर करंट, तर तुम्हाला शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायला लागेल 0.02 ओम. एवढा शंट रेजिस्टन्स तुम्ही कनेक्ट करा, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. कोणताही फॉर्म्युला वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही. या प्रोसिजर थ्रू जाल, मी तुम्हाला सर्व न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवेन विदाउट युझिंग एनी फॉर्म्युला. ओके, बस पॅरललमध्ये व्होल्टेज सेम राहतो, इतकं लक्षात ठेवायचं. तर हा आहे आपला ॲमीटर. आता मी जातोय व्होल्टमीटरकडे. हे बघा, आणखीन एक बेसिक ॲमीटरचे एक काम करतो. एक 2-3 क्वेश्चन्स पहिले मी तुम्हाला करून दाखवतो. ओके, आतापर्यंत काय शिकलं तुम्ही ॲमीटरमध्ये, की ॲमीटर बेसिकली काय आहे. ओके, तर एक गॅल्व्हॅनोमीटरच आहे. बस गॅल्व्हॅनोमीटरच्या पॅरललमध्ये एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, एकदम छोटासा रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आपल्याला, शंट रेजिस्टन्स. आणि समजा आपल्याला असं कोणी सांगेल की गॅल्व्हॅनोमीटर शोज फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर 100 मिली अँपिअर करंट अँड गॅल्व्हॅनोमीटर हॅज रेजिस्टन्स 50 ओम. फॉर एक्झाम्पल, गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स 50 ओम आहे, 100 मिली अँपिअर करंटला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतोय तो. आणि आपल्याला असं सांगण्यात येत आहे की लाईक 10 अँपिअर करंट मेजर झाला पाहिजे, असं काहीतरी सेटिंग करा. आता 100 मिली अँपिअर करंट गॅल्व्हॅनोमीटरमधून जाणार, त्याच्यापेक्षा असं गेलं तर डॅमेज होतो. 100 मिली अँपिअर मीन्स 0.1 अँपिअर. एवढा करंट इथून जाऊ शकतो, काही इश्यू नाहीये. सो रिमेनिंग करंट जो आहे 9.9 अँपिअर, तो जाईल वरतून. ओके, शंट रेजिस्टन्स एस पकडतो मी. सो वरती जो व्होल्टेज आहे तो आहे 9.9 इंटू एस. ओके, आपल्याला बेसिकली शंट रेजिस्टन्सच कॅल्क्युलेट करायचा असतो ना, की 10 अँपिअरचा रेंज करायचा असेल तर शंट रेजिस्टन्स काय कनेक्ट करू त्या गॅल्व्हॅनोमीटरला, असाच प्रॉब्लेम स्टेटमेंट असतो. सो वरचा व्होल्टेज आणि खालचा व्होल्टेज सेम असला पाहिजे. वरती व्होल्टेज आहे 9.9 इंटू एस शुड बी इक्वल टू खालती जो व्होल्टेज आहे तो आहे करंट, दॅट इज 0.1 इंटू रेजिस्टन्स विच इज इक्वल टू 50. सो एस इज इक्वल टू वरती 5 बनतो आणि खालती 9.9 बनतो. 9.9 ला 2 मिनिटासाठी 10 पकडतो. ओके, सो हा 0.5. सो 0.5 ओमचा शंट रेजिस्टन्स तुम्ही कनेक्ट केला पाहिजे, असा याचा अर्थ. तर तुमचा असा मुद्दा असेल की गॅल्व्हॅनोमीटरमध्ये तर 100 मिली अँपिअरच करंट जातो, बरोबर ना. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये 100 मिली अँपिअरच करंट जातो ना आता इथे. मग गॅल्व्हॅनोमीटर तर 100 मिली अँपिअरच करंट दाखवेल. मग 10 अँपिअर कसा मेजर करणार, किंवा 10 अँपिअर कसा डिटेक्ट करणार, किंवा कसा डिस्प्ले करणार. तर हे सर्व आहे कॅलिब्रेशन मध्ये. म्हणजे हे पहा, 0 मिली अँपिअर, ओके, 10 मिली अँपिअर, 20 मिली अँपिअर, 30 मिली अँपिअर, ओके, 40 मिली अँपिअर, 50 मिली अँपिअर. हे समजा असे रिडिंग्स आहेत नाही का, 60, 70, 80, 90 and 100 मिली अँपिअर. ओके, आता समजा गॅल्व्हॅनोमीटरनी रिडिंग दाखवली 10 मिली अँपिअर, बरोबर. पॉइंटर 10 मिली अँपिअरला डिस्प्ले करतोय, याचा अर्थ गॅल्व्हॅनोमीटर मधून 10 मिली अँपिअर करंट जातोय, असा याचा अर्थ होईल. आता शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे, 0.5 ओम, 0.5 ओम. ठीक आहे, तर गॅल्व्हॅनोमीटर मधून आता समजा या इन्स्टंट वरती चला सर्व डिझाईन वगैरे झाला आता गॅल्व्हॅनोमीटर. ओके, आता डाऊट जो आहे ना, की लाईक रिडिंग कशी दाखवेल. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स 50 ओम होता, ठीक आहे. सो गॅल्व्हॅनोमीटर मध्ये सध्या 10 मिली अँपिअर करंट जातोय असं मी ॲज्युम करतो. 10 म्हणजे 10 डिवाइड बाय 1000 अँपिअर, म्हणजे 1 डिवाइड बाय 100 बनेल. 1 डिवाइड बाय 100 एवढा करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून जातो. तसं 10 मिली अँपिअरला तो काही डॅमेज नाही होणार, तो 100 मिली अँपिअर पर्यंत चालणार आहे, बरोबर. सो 10 मिली अँपिअर तर खूप कमी करंट जातोय, पण ठीक आहे, जो करंट जातोय रेजिस्टन्स आहे, आय इंटू आर कराल, 1 डिवाइड बाय 2 वोल्ट एवढा व्होल्टेज येईल याच्यावरती. जेवढा व्होल्टेज याच्यावरती तेवढा व्होल्टेज वरती याच्यावरती असला पाहिजे. मग याच्यातला करंट शोधायचा का, मग त्यातला करंट इंटू त्यातला रेजिस्टन्स म्हणजे वरचा व्होल्टेज इज इक्वल टू खालचा व्होल्टेज. 0.5 इकडे येईल, परत करंटची व्हॅल्यू बनेल 1 डिवाइड बाय 2 आणि हा 0.5 खाली येऊन डिवाइड झाला, तो 1 डिवाइड बाय 1 म्हणजे 1 बनेल बेसिकली. याचा अर्थ वरून करंट 1 अँपिअर गेलेला आहे. 1 अँपिअर वरून करंट गेलाय. इथून करंट किती गेलाय, 10 मिली अँपिअर. ओके, म्हणजे 1 डिवाइड बाय 100 करंट गेला, म्हणजे 0.01 करंट गेलाय. याचा अर्थ करंट आलेला आहे 1.01 अँपिअर करंट आलेला आहे, असा याचा अर्थ. आता करायचं काय माहिती का, की भलेही गॅल्व्हॅनोमीटर मधून 10 मिली अँपिअर करंट जातोय, माहिती आहे आपल्याला,
पण आपण या बेसिसवरती वरचा करंट शोधला, म्हणजे टोटल करंट शोधला, तर हे 10 मिली अँपिअर इथून रब करून 1.01 अँपिअर तसं तिथे लिहायचं. पण दाखवतोय भले 10 मिली अँपिअर, पण त्याला रब करून कॅलिब्रेशनमध्ये आपण लिहिलंच 1.01 अँपिअर आहे. सो आपल्याला दिसणार 1.01 म्हणजे टोटल करंटच दिसणार आपल्याला. सो हे मॅनिप्युलेशन करतो आपण कॅलिब्रेशनमध्ये, सो दॅट आपल्याला डायरेक्ट रिडिंग मिळून जाते. थोडेसे ॲमीटरचे काही क्वेश्चन्स करतोय मी इथे. हा क्वेश्चन काय? अ गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स G इज शंटेड विथ रेजिस्टन्स ऑफ 10% ऑफ G. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटर आहे आणि याला आपण एक शंट करतो आणि हा जो रेजिस्टन्स आहे दॅट इज 10% ऑफ G, म्हणजे 10 डिवाइड बाय 100 ऑफ G, G बाय 10, G डिवाइड बाय 10. पार्ट ऑफ टोटल करंट दॅट विल फ्लो थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू व्हॉट? हे बघा, करंट आलेला आहे I, गॅल्व्हनोमीटर मधून करंट समजा गेला IG, तर रिमेनिंग करंट वरतून जाईल I मायनस IG. त्यांचं म्हणणं आहे की टोटल करंटच्या केवढा करंट इथून जातो गॅल्व्हनोमीटर मधून. सो ठीक आहे ना, I करंट आला, इथून IG गेला, वरतून I मायनस IG गेला. सो वरती जो व्होल्टेज आहे दॅट इज I मायनस IG इंटू G बाय 10. सो याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज याच्यावरती असला पाहिजे, पॅरलमध्ये व्होल्टेज सेम. सो याच्यावरती जो व्होल्टेज दॅट इज IG इंटू G. सो जी विल गेट कॅन्सल, 10 गेला इकडे. सो I मायनस ऑफ IG इज इक्वल टू 10 इंटू IG. याचा अर्थ I इज इक्वल टू 11 IG. सो IG ची जी व्हॅल्यू आहे IG ती आहे पहा I डिवाइड बाय 11. सो टोटल करंट I जो आला होता डिवाइड बाय 11 केल्यानंतर गॅल्व्हनोमीटर मधलं करंट येईल I डिवाइड बाय 11. आपला इथे आन्सर असेल. नेक्स्ट, इन ॲमीटर 0.2% ऑफ मेन करंट पासेस थ्रू गॅल्व्हनोमीटर. ओके, म्हणजे गॅल्व्हनोमीटर आहे, त्याच्या पॅरलमध्ये एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचा असतो आपल्याला. ओनली 0.2% ऑफ मेन करंट पासेस थ्रू गॅल्व्हनोमीटर, म्हणजे टोटल करंट जर का 100 आला ना, तर यातून फक्त 0.2 करंटच जाणार आहे गॅल्व्हनोमीटर मधून, म्हणजे रिमेनिंग करंट दॅट इज 99.8 करंट वरतून जाणार आहे. इफ द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इज G, द रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर विल बी. ॲमीटर म्हणजे ओव्हरऑलचा रेजिस्टन्स विचारतात, शंट रेजिस्टन्स नाही विचारत. तर ते काम करू, आपण शंट रेजिस्टन्स काढू आणि मग ओव्हरऑल रेजिस्टन्स काढू. ठीक आहे. सो म्हणलं इथे व्होल्टेज आणि इथे व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो वरती व्होल्टेज 99.8 इंटू S should be equal to 0.2 into G. So shunt resistance should be 0.2 into G divided by 99.8. So shunt resistance is 2G divided by 998. याचा अर्थ G divided by 499. G divided by 499. ठीक आहे, हा शंट रेजिस्टन्स आलेला आहे G divided by 499. पण आपल्याला ओव्हरऑल गॅल्व्हनोमीटरचा ओव्हरऑल ॲमीटरचा रेजिस्टन्स विचारला. सो हे दोघे तर पॅरल कॉम्बिनेशन, पॅरलमध्ये वरती मल्टिप्लिकेशन S इंटू G आणि डिवाइड बाय खालती ॲडिशन S प्लस G. शंट रेजिस्टन्स G बाय 499 इंटू G डिवाइड बाय खालती ॲडिशन म्हणजे G डिवाइड बाय 499 प्लस G. करा याला सॉल्व, काय होईल पहा वरती, G स्क्वेअर डिवाइड बाय 499 होल डिवाइड बाय 499 इथे जाईल. सो G प्लस 499G इज 500G. होल डिवाइड बाय 499 शिल्लक आहेच, 499 कॅन्सल, G विल गेट कॅन्सल. सो आन्सर इज G बाय 100, सॉरी G बाय 500. ओव्हरऑल रेजिस्टन्स आलेला आहे. ओके, shunt required to connect across a galvanometer of resistance 38 ohm. 38 ohm याचा रेजिस्टन्स आहे. ओके, काय शंट रेजिस्टन्स कनेक्ट कराल म्हणे, टू अलाउ 1/20th ऑफ करंट टू पास थ्रू दी गॅल्व्हनोमीटर. म्हणजे करंट जर का I आला तर त्या I चा 1/20th म्हणजे I बाय 20 इथून गेला पाहिजे आणि राहिलेला 19I बाय 20 हा वरतून गेला पाहिजे. 19I डिवाइड बाय 20 हा वरतून गेला पाहिजे, असं शंट रेजिस्टन्स शोधायचा. आपल्याला माहिती यावरती व्होल्टेज आणि यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो 19I डिवाइड बाय 20 इंटू शंट रेजिस्टन्स शुड बी इक्वल टू I डिवाइड बाय 20 इंटू 38. I विल गेट कॅन्सल, 19 1 जा 19 2 जा 30 आणि 20 पण कॅन्सल होईल. सो शंट रेजिस्टन्स इक्वल टू 2 ओम. सो 2 ओमचा शंट रेजिस्टन्स आपण कनेक्ट केला पाहिजे या केसमध्ये. नेक्स्ट सम, ॲमीटर ऑफ रेजिस्टन्स 20 ohm gives full scale deflection when a current of 1 milliampere flows through it. ओके, एक ॲमीटर आहे, ॲमीटर गॅल्व्हनोमीटर जो की असेल 1 मिली अँपिअर करंट जर का गेला तर तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो, त्याच्यापेक्षा जास्त करंट जाऊ नाही शकत. व्हॉट इज द मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी मेजर्ड बाय कनेक्टिंग 4 रेजिस्टर्स
इच ऑफ 16 ओहम. ओके, पॅरल विथ ॲमीटर म्हणजे हा 1, 2, 3 आणि असे 4 रेजिस्टन्स कनेक्ट करतात. 16, 16, 16, 16चे. तुम्हाला माहिती 16, 16, 16, 16 चे 4 रेजिस्टन्स कनेक्ट केले तर 1 डिवाइड बाय नेट रेजिस्टन्स इन पॅरल इज 1 डिवाइड बाय R1 प्लस 1 डिवाइड बाय R2 प्लस 1 डिवाइड बाय R3 प्लस 1 डिवाइड बाय R4. 1 डिवाइड बाय RP इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 16. याचा अर्थ RPचा जो व्हॅल्यू आहे तो 4 बनेल. सो ओव्हरऑल नेट रेजिस्टन्स 4 बनतो. सो मी हे सर्व काढून एकच तर रेजिस्टन्स इथे लिहून टाकतो डायरेक्टली 4 ओहम. सो आपल्याला विचारतात रेंज किती असेल म्हणे. ओके, तसा क्वेश्चन डायरेक्टली करू शकता तुम्ही. असा अप्रोच पण करू शकाल की 20 ओहम आहे, याच्यापेक्षा हा रेजिस्टन्स 5 टाइम्स जास्त आहे, म्हणजे याच्यापेक्षा इकडे 5 टाइम्स करंट जास्त असेल आणि इथून 1 मिली अँपियर इथून 5 मिली अँपियर, तर आलेला जो करंट आहे तो 6 मिली अँपियर असेल. सो रेंज विल बिकम 6 मिली अँपियर, बट मी तरी करून दाखवतो. याच्यावरती व्होल्टेज जो आहे तो यातला करंट 1 मिली अँपियर म्हणजे 1 डिवाइड बाय 1000 अँपियर करंट इंटू रेजिस्टन्स, हा झाला याच्यावरचा व्होल्टेज, आणि वरच्यावरती व्होल्टेज हा वरच्यातला करंट इंटू वरचा रेजिस्टन्स 4 आहे. सो हा इथे 5 बनतो. सो वरच्यातला करंट इज 5 डिवाइड बाय 1000 अँपियर म्हणजे 5 मिली अँपियर. सो तो 5 मिली अँपियर, खाली 1 मिली अँपियर. सो आलेला आहे 6 मिली अँपियर. सो रेंज इज 6 मिली अँपियर. ओके, नेक्स्ट सम. Deflection in a moving coil galvanometer is reduced to half when it is centered with X ohm resistance. X ohm coil. हे पहा, एक गॅल्व्हॅनोमीटर आहे. यातून करंट आधी आय जायचा. ओके, पण ना इथे एक एक्स रेजिस्टन्स कनेक्ट केल्यामुळे पॅरल मध्ये याच्यातलं डिफ्लेक्शन अर्धा होतोय. डिफ्लेक्शन अर्धा होतोय म्हणजे करंट अर्धा होतो ऍक्च्युली. म्हणजे खालून I/2 करंट जाईल आणि वरतून I/2 करंट जाईल. आता करंट असा हाफ हाफ केव्हा होत असतो, जेव्हा हे दोन्ही रेजिस्टन्स सेम असतील. सो याचा अर्थ गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स G शुड बी इक्वल टू X. X should be equal to G. Then next, deflection in galvanometer falls to 1/4 म्हणे. सिमिलर टाईपचा क्वेश्चन अगेन. करंट आधी आय जायचा, पण आता शंट रेजिस्टन्स कनेक्ट केल्यामुळे करंट आता I/4 जातो. डिफ्लेक्शन 1/4 झाला ना, म्हणजे करंट 1/4 झाला वेन इट सेंटेड विथ 3 ओम रेजिस्टन्स. म्हणजे रिमेनिंग जो करंट आहे 3I डिवाइड बाय 4 वरतून जाईल. आय आला, वरून I/4 गेला, वरतून 3I/4 जाईल. ओके, सो असं सिच्युएशन आहे इथे. तर या केसमध्ये आपण पहिले हे शोधू की गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स किती आहे. ओके, वरती व्होल्टेज आणि खालती व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो वरती व्होल्टेज पहा बरं किती येतोय. 3I डिवाइड बाय 4 दॅट इज करंट इंटू रेजिस्टन्स इज 3. खालती व्होल्टेज इज I/4 इंटू G. G आय आणि आय कॅन्सल झाला, 4 आणि 4 कॅन्सल झाला. सो जीचा जो व्हॅल्यू आहे तो 9 ओहम आहे. सो रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इज 9 ओहम. ओके, सो आता मी डायग्राम परत एक वेळेस ड्रॉ करतोय. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स इज 9 ओहम. एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे आपण 3 ओहमचा. ओके, इफ ॲडिशनल शंट ऑफ 2 ओहम, याच्या पॅरल मध्ये आणखीन एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट करतो आपण 2 ओहमचा, तर डिफ्लेक्शन गॅल्व्हॅनोमीटर विल फॉल टू असं विचारतात. आता समजा आय करंट आला तर इथून किती जाईल हे आपल्याला शोधायचं. तर पहिले तर या दोघांचा नेट रेजिस्टन्स शोधा. वरती मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय खालती ॲडिशन, वरती मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय खालती ॲडिशन. या दोघांचा नेट रेजिस्टन्स हा आहे. जात असेल वरतून करंट, समजा खालतून करंट समजा IG जात असेल, तर वरतून करंट जातोय I मायनस ऑफ IG. सो वरती व्होल्टेज आणि खालती व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो वरती व्होल्टेज म्हणजे वरचा रेजिस्टन्स जो की हा आहे, आणि वरचा करंट विच इज इक्वल टू I मायनस ऑफ IG, आणि खालती जो व्होल्टेज आहे दॅट इज खालचा रेजिस्टन्स दॅट इज 9 इंटू करंट हा IG. सो हा गेला इथे 6I मायनस 6IG इज इक्वल टू, हा इकडे मल्टिप्लाय झाला तर 45 IG. ओके, सो 6I इज इक्वल टू 51 IG. दॅट मीन्स IG व्हॅल्यू इज 6I डिवाइड बाय 51. याचा अर्थ I डिवाइड बाय 8.5 बनतो समथिंग. सो डिफ्लेक्शन इन गॅल्व्हॅनोमीटर विल फॉल टू 1 डिवाइड बाय 8.5. पहा ना, करंट हा आय जायचा आधी नाही का, सर्व हे शंट रेजिस्टन्स कनेक्ट करण्यापूर्वी आय जायचा करंट, पण आता I बाय 8.5 बनतो, म्हणजे 1 बाय 8.5 टाइम्स डिफ्लेक्शन कमी होईल. इट विल फॉल टू 1 डिवाइड बाय 8.5. एवढ्याने डिफ्लेक्शन फॉल होईल. नेक्स्ट, आणखीन एक 2-3 क्वेश्चन्स आहेत ॲमीटरचे, ते केल्यानंतर आपण व्होल्ट मीटर करू अँड देन व्होल्ट मीटरचे न्यूमेरिकल स्टार्ट करू.
सर्किट कंटेन्स एन एमीटर. सर्किट कंटेन्स एन एमीटर, बैटरी ऑफ 30 वोल्ट. ठीक है, एक एमीटर है, एमीटर एमीटर है. ओके, एक बॅटरी आहे, 30 वोल्टची बॅटरी आहे. अँड सिरीज रेजिस्टन्स अँड रेजिस्टन्स ऑफ 40.8 ओम म्हणे. 40.8 ओमचा ना एक सिरीजमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट करण्यात आलेला आहे. ऑल कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, चलो. द एमीटर हॅज अ कॉइल रेजिस्टन्स 480 ओमचा रेजिस्टन्स आहे एमीटरचा, आणि शंट रेजिस्टन्स 20 ओम म्हणे. ठीक आहे, एक शंट रेजिस्टन्स आहे विच इज इक्वल टू 20 ओम. रीडिंग इन द एमीटर विल बी. एमीटरचा रीडिंग किती असेल असं त्यांचं म्हणणं आहे. एक काम करतो मी पहिले, याचा नेट रेजिस्टन्स शोधतो पहिले. नेट रेजिस्टन्स इज वरती मल्टिप्लिकेशन आणि खालती ॲडिशन. 0 0 0 0 विल गेट कॅन्सल. ठीक आहे, 48 इंटू 2 कराल 96 बनेल, डिवाइड बाय 5 कराल तर 19.2 बनेल. सो हा 19.2 आहे, 19.2 आणि हा आहे 40.8. सो ओव्हरऑल दोघांचं ॲडिशन कराल तर 60 ओम बनेल रेजिस्टन्स. सो व्ही इज इक्वल टू आय आर. सो आय इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. अख्ख्या सर्किटचा व्होल्टेज 30 आहे आणि अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स 60 आहे, जो आता कॅल्क्युलेट केला 1 डिवाइड बाय 2. एवढा करंट या बॅटरीमधून निघणार आहे 1/2 अँपियर. सो इथून 1/2 अँपियरच जाईल ना. आता भले वरतून थोडा जाईल, खालतून थोडा जाईल, करेक्ट, बट 1/2. बट ॲमीटर हा तोच रिडिंग दाखवत असतो जो इथून जातो, कारण इथे कॅलिब्रेशन मध्ये आपण सेटिंग केलेली असते ना ती. सो 0.5 अँपियर करंटच दाखवणार आहे जो इथे आहे. याच्यातून किती जातोय तो नाही दाखवत. तो इथे किती जातोय ना बाहेरून, तो दाखवत असतो. इथे ॲमीटरला गॅल्व्हनोमीटर सारखं ट्रीट करतोय आपण, आणि कॅलिब्रेशन मध्ये आपण तो मॅनिप्युलेशन केलेला असतो टोटल रिडिंग देण्यासाठी, जो मी सेशनमध्ये आधी सांगितला आहे. ओके, सो आन्सर इज 0.5 अँपियर. द नेक्स्ट, गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स जी ओम. एक गॅल्व्हनोमीटर आहे, त्याचं रेजिस्टन्स जी आहे, अँड आय जी इज द करंट फ्लोईंग थ्रू इट. याच्यामध्ये जो करंट जातोय तो आहे आय जी, विच प्रोड्युसेस फुल स्केल डिफ्लेक्शन. ओके, फुल स्केल डिफ्लेक्शन प्रोड्यूस करतोय. पुढे असं सांगतात ते की एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला S1 इज द व्हॅल्यू ऑफ शंट विच कन्वर्ट्स इट इंटू ॲमीटर ऑफ रेंज 0 to 3 आहे. म्हणजे S1 शंट कनेक्ट केल्यानंतर 3 अँपियर करंट आला तरी हा डॅमेज नाही होत, म्हणजे 3 अँपियर पर्यंत रिडिंग रेंज वाढते त्याची. आता 3I अँपियर एवढा करंट आला, इथून आय जी गेला, तर वरतून 3I मायनस आय जी एवढा करंट वरतून जाईल, करेक्ट. अँड S2 इज द शंट व्हॅल्यू विच कन्वर्ट्स इट इंटू ॲमीटर हुज रेंज इज 0 to 4 अँपियर म्हणा. सिमिलर टाईपचा डायग्राम ड्रॉ करतो. हे पहा, गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये जर का शंट रेजिस्टन्स S2 कनेक्ट केला तर रेंज हा 4I बनतो म्हणे. पण गॅल्व्हनोमीटर म्हणून तर आयजी जाणार ना, सो एक्स्ट्रावाला करंट वरतून जाणार, 4I मायनस ऑफ आय जी एवढा करंट वरतून जाईल. विचारलं काय, देन S2 डिवाइड बाय S1 S2 चा व्हॅल्यू शोधायचा, रेशो काढायचा, आपला टास्क ऍक्च्युली. आय होप क्वेश्चन समजला असेल. S1 रेजिस्टन्स कनेक्ट केला शंट रेजिस्टन्स तर रेंज 3I. S2 कनेक्ट केला तर रेंज 4I आहे. 4I आला, इथून आयजी गेला तर रिमेनिंग 4I मायनस आयजी वरतून जाईल. 3I आला, आयजी गेला तर इथून 3I मायनस आयजी वरतून जाईल. याच्यावरती व्होल्टेज, याच्यावरती व्होल्टेज, याच्यावरती व्होल्टेज किती आहे, आयजी इंटू जी, आणि याच्यावरती व्होल्टेज किती आहे, 3I मायनस आयजी, ओके, इंटू S1. देन अगेन सेम, याच्यावरती व्होल्टेज इज टू याच्यावरती व्होल्टेज, याच्यावरती व्होल्टेज किती आहे, आयजी इंटू जी इज इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज किती आहे पहा, 4I मायनस ऑफ आयजी इंटू S2. आता या दोघांना जर का तुम्ही डिवाइड कराल, ओके, ही गोष्ट तर कॅन्सलच होईल. ओके, सो 1 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 3I मायनस आयजी, ओके, इंटू S1 डिवाइड बाय 4I मायनस ऑफ आयजी इंटू S2. S2 तिकडे गेला, S1 खाली आला. सो आन्सर काय बनला, S2 डिवाइड बाय S1 इज इक्वल टू, ओके, 3I मायनस ऑफ आयजी होल डिवाइड बाय 4I मायनस ऑफ आयजी. सो 3I मायनस आयजी डिवाइड बाय 4I मायनस आयजी. सो ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, हा एक चांगला क्वेश्चन आहे, कॉन्सेप्ट आणखीन क्लिअर होतील. हा लास्ट क्वेश्चन आहे सिरीजमध्ये. याच्यानंतर व्होल्ट मीटर स्टार्ट होतो. ओके, तर गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 20 ओम गिव्स फुल स्केल
डिफ्लेक्शन वेन अ करंट ऑफ 0.04 एम्पियर इज पास थ्रू इट. गॅल्व्हॅनोमीटर मधून ओके जेव्हा 0.04 एम्पियर करंट फ्लो होतो त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो असं त्यांचं म्हणणं. गॅल्व्हॅनोमीटर मधून 0.04 एम्पियर करंट फ्लो झाल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर शोज फुल स्केल डिफ्लेक्शन. टू कन्वर्ट इट इनटू एमिटर ऑफ रेंज 10 एम्पियर. ओके मी एक काम करतो, 10 एम्पियर एवढा करंट मेजर करायचा असेल तर एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. ओके 10 एम्पियर करंट आला तर इथून 0.04 जाईल आणि वरतून किती जाईल पहा, 19.96 जाईल वरतून रिमेनिंग करंट. तर गॅल्व्हॅनोमीटरचा जो रेजिस्टन्स ते सांगतायत तो आहे 20. वरचा व्होल्टेज आणि खालचा व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो वरचा व्होल्टेज आहे 19.96 इंटू एस आणि खालचा व्होल्टेज आहे 0.04 इंटू 20. कॅल्क्युलेशन कराल तर एस इज इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन कराल तर 0.8 येईल. ओके 0.8 येईल आणि डिवाइड बाय हा 20 इथे येऊन डिवाइड कराल. ओके बेसिकली हा 20 कॅन्सल होईल, 0.4 येईल इन शॉर्ट शंट रेजिस्टन्स. किती येईल 0.4. म्हणजे 10 एम्पियर पर्यंत जर का रेंज तुम्हाला वाढवायची असेल 20 ओम हा ओके 10 एम्पियर पर्यंत जर का रेंज तुम्हाला वाढवायची असेल तर 0.04 ओमचा रेजिस्टन्स आपण कनेक्ट केला पाहिजे पॅरल मध्ये. बरोबर. पण झालं काय माहिती का की 0.05चाच कनेक्ट करण्यात आला आहे. मला 0.05चाच कनेक्ट करण्यात आलेला आहे रेजिस्टन्स. 0.04चा रिक्वायरमेंट होता बट 0.05 कनेक्ट करण्यात आलेला आहे. मे बी 0.04 नसेल मिळाला तर थोडासा जास्त कनेक्ट करण्यात आला. आता वरती रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे ओके खालती जो करंट 0.04 जात होता असा आपण अज्युम केला त्यापेक्षा खालती आता जास्त करंट जाईल. कारण की वरती 0.04 पेक्षा जास्त रेजिस्टन्स असल्यामुळे वरती थोडंसं कमी करंट जाईल, आपल्या कॅल्क्युलेशन पेक्षा थोडंसं कमी जाईल आणि खालतून थोडंसं जास्त करंट जाईल आणि हा डॅमेज होईल. तर आता याला कसं वाचवाल? 10 एम्पियर जर आला पाहिजे. एक सोल्युशन आहे की गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करा इथे आर. असा रेजिस्टन्स कनेक्ट करा. ओके असा रेजिस्टन्स कनेक्ट करा की वरती रेजिस्टन्स 0.04 रिक्वायर्ड होता बट 0.05 म्हणजे गरजेपेक्षा थोडासा जास्त आहे म्हणून वरतून करंट कमी जाईल, खालतून करंट जास्त जाईल. सो याच्यापेक्षा जास्त जाईल, सो हा डॅमेज होईल. मी एक काम केलं, इथे आणखीन एक रेजिस्टन्स लावला जो आता अपोज करेल. म्हणजे जो एक्स्ट्रा करंट येणार होता याच्यापेक्षा जास्त त्याला हा अपोज करत आहे आता. म्हणजे यूज नाही देणार, 0.04च येईल आता, रिमेनिंग करंट वरतून जाईल. सो अशी सिच्युएशन मी आता इथे क्रिएट केलेली आहे. ओके एक मिनिट. सो आता हा जो काही सिच्युएशन आपण इथे क्रिएट केलेला आहे तर मी म्हटलं ठीक आहे. सो इथे एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, बरोबर. त्याच्याने आपला पर्पज सॉल्व्ह होईल. तर वरतून जो करंट जाईल तो जाईल पहा 19.96. सो वरती जो व्होल्टेज आहे याच्यावरती तो आहे 19.96 इंटू 0.05 दॅट इज इक्वल टू खालती व्होल्टेज किती आहे पहा, करंट आहे 0.04 इंटू खालचा रेजिस्टन्स किती आहे जी प्लस आर. आर शोधायचा आपल्याला ऍक्च्युली. त्याला मी 20 ट्रीट करतो. 20 इंटू 0.05 कराल तर 1 बनतो. 0.04 आहे इथे आणि जी ची व्हॅल्यू 20 आणि आर ची व्हॅल्यू अननोन आहे. 0.04 इथे जाऊन डिवाइड होईल तर 1 डिवाइड बाय 0.04 इज 25. सो 20 प्लस आर इज 25 म्हणून आर ची व्हॅल्यू बनलेली आहे 5 च्या आसपास. ओके 5 पेक्षा कमी पण. सो 5 पेक्षा कमी वाला एकच ऑप्शन, ऑप्शन नंबर ए 4.95. 5 पेक्षा कमी का? कारण की हा जो कॅल्क्युलेशन आहे हा 1 पेक्षा कमी आहे. 1 पेक्षा कमी आहे. सो 0.04 तिकडे जाऊन डिवाइड होईल तर तो कॅल्क्युलेशन 25 पेक्षा कमी असेल. तो कॅल्क्युलेशन 25 पेक्षा कमी आहे आणि हा 20 तिकडे जाऊन मायनस झाला तर 25 पेक्षा कमी मायनस 20 कराल तर 5 पेक्षा थोडंसं कमी येईल. सो जो रेजिस्टन्स कनेक्ट करण्याची इथे जो गरज आहे तर 5 पेक्षा किंचितचा कमी रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचा आहे, जो की ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असेल. ओके तर आता व्होल्टमीटर आपण स्टार्ट करतो. व्होल्टमीटर कसा बनवायचा बाय युझिंग गॅल्व्हॅनोमीटर. ओके
मेकॅनिझम व्यवस्थित समजून घ्याल तर व्होल्टमीटरचे रिक्वायरमेंट समजतील की व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे, आयडियल व्होल्टमीटर कोणता, काय एरर त्याच्यामध्ये येऊ शकतात व्होल्टमीटरमध्ये. तर आपल्याकडे एक बॅटरी आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल 10 वोल्टची बॅटरी आहे. इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम आहे आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स जो आहे तो 8 ओहम आहे. तर या पर्टिक्युलर केसमध्ये करंट शोधतोय मी, आय इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. व्होल्टेजचं 10 आहे आणि करंट जो रेजिस्टन्स जो टोटल आहे तो आहे 10 अगेन, सो करंट आहे 1 एम्पियर. आता 1 एम्पियर करंट इथून फ्लो होतोय. आता 1 एम्पियर करंट जर का फ्लो झाला, 1 एम्पियर करंट फ्लो झाला तर याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप हा 8 वोल्ट होईल, आय इंटू आर. सो व्होल्टेज ड्रॉप इज 8 वोल्ट. सो 8 वोल्ट याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप होणार. आता हा जो 8 वोल्ट व्होल्टेज ड्रॉप आहे तोच आपल्याला रीड करायचा. सो तुमचा जो व्होल्टमीटर आहे तो तुम्ही लावला पाहिजे पॅरलल मध्ये, अशा पद्धतीने. कारण की याच्यावरती जर का 8 वोल्ट ड्रॉप होणार असेल तर आपल्या व्होल्टमीटरवरती पण 8 वोल्ट ड्रॉप झाला पाहिजे. व्होल्टमीटर स्वतःवरचा व्होल्टेज ड्रॉप दाखवेल, ओके, पण याच्यावरचा व्होल्टेज ड्रॉप आणि व्होल्टमीटरचा व्होल्टेज ड्रॉप जर का सेम असेल तर व्होल्टमीटर वरचा व्होल्टेज ड्रॉप हा याच्यावरचा व्होल्टेज ड्रॉप आहे हे असं आपण समजून घेऊ, बरोबर. सो म्हणून व्होल्टमीटरला आपल्याला पॅरलली कनेक्ट करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, व्होल्टमीटरला पॅरलल मध्ये कनेक्ट केला. सो व्होल्टमीटर इज नथिंग बट गॅल्व्हनोमीटर. आता गॅल्व्हनोमीटर जर का तुम्ही पॅरलल मध्ये कनेक्ट कराल तर काय, पहिली गोष्ट तर गॅल्व्हनोमीटर कडे काहीतरी रेजिस्टन्स आहे, असेल समजा 20 ओम समथिंग काहीतरी रेजिस्टन्स आहे. तर गॅल्व्हनोमीटर पॅरल मध्ये कनेक्ट केल्यामुळे या दोघांचा नेट रेजिस्टन्स जो आहे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये तो पूर्णपणे चेंज होऊन जातो. म्हणजे बॅटरीला आधी जो 2 ओहम आणि 8 ओहम दिसायचा तर आता बॅटरीला 2 ओहम आणि काहीतरी भलताच वेगळा रेजिस्टन्स दिसायला लागतो पॅरल मध्ये. सो बॅटरी मे बी करंट 1 एम्पियरच्या ऐवजी कोणता तरी वेगळा करंट पाठवेल. आणि त्या सिच्युएशन मध्ये याच्यावरती जो 8 वोल्ट होता तो आता कदाचित 8 वोल्टच्या ऐवजी 6 वोल्ट, 7 वोल्ट, 5 वोल्ट काही पण होऊ शकतो, मे बी जास्तही होऊ शकतो. सो व्होल्टेजच वेगळा झाला. सो आता वेगळा व्होल्टेज मेजर करण्यात काही पॉईंट नाहीये. सो असं झालं नव्हतं पाहिजे. मग आता हे असं न होण्यासाठी काही सोल्युशन आहे का? तर असं न होण्यासाठी एक सोल्युशन असं आहे की गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये खूप मोठा रेजिस्टन्स तुम्ही कनेक्ट करा. 1000, 10,000, 1000, 1000 चा रेजिस्टन्स कनेक्ट केला. खूप मोठा रेजिस्टन्स कनेक्ट करण्यामागे दोन रिझन आहेत. एक तर याचा ओव्हरऑल रेजिस्टन्स खूप मोठा होतो, म्हणजे जो काही करंट आलेला आहे, जो काही करंट इथून येतोय, ओके, त्यातला मेजॉरिटी ऑफ करंट खालतूनच जाईल आणि वरती रेजिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे वरतून खूप कमी करंट जाईल आणि खूप कमी करंट गेल्यामुळे गॅल्व्हनोमीटर डॅमेज नाही होणार. हा एक रिझन आहे. सेकंडरी रिझन आहे. प्रायमरी रिझन हा थोडासा वेगळा आहे. तर प्रायमरी रिझन पहा, समजा जर का आपण दोन रेजिस्टन्स कनेक्ट केले, ओके, दोन रेजिस्टन्स मी इथे असे कनेक्ट करतोय. एक रेजिस्टन्स लेट्स से फॉर एक्झाम्पल 1 ओहम आहे आणि दुसरा रेजिस्टन्स हा 10,000 ओहम आहे. सेशनच्या स्टार्टिंग मध्ये आपण ऑलरेडी शिकलेलं आहे की नेट रेजिस्टन्स इन पॅरल कॉम्बिनेशन इज लेसर दॅन द लिस्ट वन. म्हणजे या दोघांमध्ये जो छोटा आहे त्याच्यापेक्षा नेट रेजिस्टन्स छोटा असतो. म्हणजे ओव्हरऑल नेट रेजिस्टन्स हा 1 ओहम पेक्षा कमी असणार आहे. पण या दोघांमध्ये गॅप जितका जास्त, किंवा हा 1 ओहम आहे, हा रेजिस्टन्स जितका जास्त, नेट रेजिस्टन्स तितका याच्या जवळ. समजा असे रेजिस्टन्स असले असते, हा 1 ओहम आणि हा पण 1 ओहम, तर नेट रेजिस्टन्स हाफ ओहम बनतो ना. आता 1 पेक्षा बराचसा कमी आहे हाफ ओहम म्हणजे. पण आता या पर्टिक्युलर केसमध्ये नेट रेजिस्टन्स शोधतो मी. वरती मल्टिप्लिकेशन किंवा 10,000 इंटू 1 आणि खालती ऍडिशन 10,001. सो 10,000 डिवाइड बाय 10,001 कराल तर हा ऑलमोस्ट 0.999च्या क्लोज एकदम बनायला लागेल. म्हणजे नेट रेजिस्टन्स जो आला ना याचा तो 0.999 आला. म्हणजे आधी तर 1 ओहम होता फक्त, पण 10,000 लावल्याने नेट रेजिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन, 1 पेक्षा कमी आला पाहिजे. पण इथे वरती खूप मोठा रेजिस्टन्स लावल्यामुळे नेट रेजिस्टन्स हा खूप कमी नाही येत, 1 पेक्षा एकदम थोडासा कमी येतो, म्हणजे ऑलमोस्ट 1 बनतो. हे असं वर्क होत असतं. तर आता इथे पहा परत, जर का हा रेजिस्टन्स खूप मोठा लावला, ओव्हरऑल वरती रेजिस्टन्स खूप मोठा कनेक्ट केला आपण, खालती 8 ओहम रेजिस्टन्स आहे, सो या दोघांचा नेट रेजिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन, म्हणजे 8 ओहम पेक्षा पण कमी असला पाहिजे. पण 8 ओहम पेक्षा खूप कमी नाही होणार, 8 ओहम पेक्षा एकदम किंचितसा कमी होईल. म्हणजे याचा जो नेट रेजिस्टन्स आहे तो मे बी 7.999 ओहम होईल. आणि अशा सिच्युएशन मध्ये
बॅटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा, बॅटरी 2 ओहम पाहते आणि 7.999 ओहम पाहते आत्ता, जेव्हा आपण हा गॅल्व्हनोमीटर आणि एक मोठा रेजिस्टन्स कनेक्ट केला आहे त्यावेळी. पण हे कनेक्ट करण्यापूर्वी बॅटरी 8 ओहम पाहायची आणि 2 ओहम पाहायची. तर आतापर्यंत तेच आहे ना, 2 ओहम आणि 8 ओहमच्या जागी 7.999 ओहम पाहते. सो अशा सिच्युएशन मध्ये बॅटरी तेवढाच करंट पाठवेल जेवढा आधी पाठवायची. ओके. सो बॅटरीचा जो इनपुट करंट होता तो बदललेला नाहीये असं करण्यामुळे. आणि वरती खूप रेजिस्टन्स जास्त लावल्यामुळे असंही वरतून करंट जास्त फ्लो होणार नाही. सो मेजॉरिटी ऑफ करंट खालतून फ्लो होतोय. सो हे लावण्यापूर्वी जेवढा करंट इथून जायचा तेवढाच करंट आत्ताही जातोय. म्हणजे हा लावण्यापूर्वी जेवढा व्होल्टेज याच्यावरती होता तेवढाच व्होल्टेज आत्ताही राहणार आहे. सो हा मेन पर्पज आहे. ओके, रेजिस्टन्स इथे असा कनेक्ट करण्यामागचा. आणि याला बोलतो आपण व्होल्टमीटर. गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये एक मोठा रेजिस्टन्स कनेक्ट करणे, बरोबर, हा जो काही डिव्हाइस बनलेला आहे दिस इज व्होल्टमीटर, त्यालाच व्होल्टमीटर बोलतो आपण. बरं, याच्यावरती क्वेश्चन कसा आहे तो मी सांगतो तुम्हाला. लाईक क्वेश्चन असे सॉल्व्ह करायचे असतात त्याच्यामध्ये की याच्यावरती व्होल्टेज जेवढा आहे तेवढा व्होल्टेज यांच्यावरती असला पाहिजे. क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. बट प्रोसेस समजला. व्होल्टमीटर बनवायचं असेल तर गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये एक मोठा रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, सिम्पल. क्वेश्चन असा विचारला समजा की galvanometer shows full scale deflection for a current of, ओके, 10 मिलीएम्पियर. 10 मिलीएम्पियर करंट जर का फ्लो झाला तर तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. हाऊ विल यू कन्वर्ट इट इंटू व्होल्टमीटर विच कॅन मेजर 10 वोल्ट व्होल्टेज. म्हणजे हा जो व्होल्टमीटर आहे याचा टास्क आहे 10 वोल्ट व्होल्टेज मेजर करण्याचा. आणखीन हा व्होल्टमीटर झाला नाही, हा गॅल्व्हनोमीटरच आहे. बस गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये खूप मोठा रेजिस्टन्स कनेक्ट करायचा, मग जाऊन हा व्होल्टमीटर बनतो. आणि या व्होल्टमीटरने किती व्होल्टेज मेजर केला पाहिजे, तर 10 वोल्ट व्होल्टेज त्यांनी मेजर केला पाहिजे. किती वोल्ट व्होल्टेज मेजर केला पाहिजे, 10 वोल्ट. सो यावरती व्होल्टेज आणि यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो पहा बरं याच्यावरती व्होल्टेज किती आहे, आय जी इंटू रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, प्लस याच्यावरती व्होल्टेज किती आहे, आय जी, सेम करंट जाणार ना इथून पण, आय जी इंटू रेजिस्टन्स ऑफ शंट. आणि या दोघांवरती व्होल्टेज जो आहे तो व्होल्टेज असला पाहिजे हा 10. कोणताही फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही, या पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आय जी कॉमन कराल तर जी प्लस आर एस इज इक्वल टू 10. सो गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स प्लस शंट रेजिस्टन्स इज इक्वल टू 10 डिवाइड बाय आय जी. आणि आय जीचं व्हॅल्यू 10 मिली एम्पियर आहे ना, मिली वरती गेलं तर 10⁻³ बनतो, म्हणजे 1000 बनतो. सो जी प्लस आर एस इज 1000. आणि समजा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स 50 आहे तर 50 तिकडे मायनस होईल, सिम्पल. सो आर एसचा व्हॅल्यू बनतो 950 ओहम. ओके, सो रेजिस्टन्स, शंट रेजिस्टन्स हा 950 ओहम बनतो. किती बनतो, 950 ओहम हा शंट रेजिस्टन्स बनतो. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जो होता ना तो 50 ओहम होता ऍक्च्युअली. गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स इज 50 ओहम. ठीक आहे. तर याला तुम्ही ओरली असंही सॉल्व्ह करू शकता. हा एक थॉट प्रोसेस सांगतो. 10 वोल्ट व्होल्टेज मेजर केला पाहिजे तर 10 मिली एम्पियर. 10 मिली एम्पियर मीन्स 0.01 एम्पियर. 0.01च्या हा किती टाइम्स आहे, 1000 टाइम्स आहे, बरोबर ना. तर 1000 मध्ये इथे 50 आहेत, 1000 मधून 50 गेले तर 950. मी परत रिपीट करतो. करंट 0.01 आहे, 0.01च्या किती टाइम्स आहे, 1000 टाइम्स आहे. 1000 मधून 50 गेला 950 असा राहतो. त्याचे मी सांगितलं तेच मी इथे केलेलं आहे. 10 डिवाइड बाय 10 मिली एम्पियर करता, म्हणजे 10 डिवाइड बाय 10 मिली एम्पियर करताय, म्हणजे हे असं करताय की याच्या हे किती टाइम्स आहे, 1000 टाइम्स आहे. सो 1000 आला, त्याच्यातून तर जी तर मायनस करताय, बरोबर. सो असंही करू शकता तुम्ही. याच्या हा किती टाइम्स आहे, 1000 टाइम्स आहे, 1000 मधून 10 मायनस करा, लाईक 950. हा आपल्या इथे आन्सर बनतो. ओके, न्यूमरिकल वरती जाऊया आपण. ओके, तर व्होल्टमीटर ऑफ रेंज 3 वोल्ट अँड रेजिस्टन्स 200 ओहम. बा एक व्होल्टमीटर आहे. व्होल्टमीटर म्हणजे गॅल्व्हनोमीटरच असतो अगेन. जसं की रेंज 3 वोल्ट आहे, म्हणजे 3 वोल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज जर का याच्यावरती आला तर हा ब्रेक होतो. आणि जसा रेजिस्टन्स आहे 200 ओहम. 200 ओहम आहे, 3 वोल्ट पेक्षा जास्त व्होल्टेज येणार नाही. सो मी जरा करंट शोधतो याच्यातून किती आहे. सो आय जी इंटू 200 इज इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज. करंट इंटू रेजिस्टन्स कराल तर व्होल्टेज येईल. मग सांगा बरं आय जीचा व्हॅल्यू किती येतो, 3 डिवाइड बाय 200. ओके, सो जो की 0.015 समथिंग असा काहीतरी येतो.
म्हणजे 15 मिली अँपिअर एवढा करंट इथून येतो. 15 मिली अँपिअर एवढा करंट इथून फ्लो झाला तर हा ब्रेक होतो. मग त्यांचं असं म्हणणं आहे की दिस कॅन नॉट बी कन्वर्ट इन टू ॲमीटर ऑफ रेंज. 10 अँपिअरच्या ॲमीटरमध्ये कन्वर्ट केला जाऊ शकतो का? जाऊ शकतो. लाईक 15 मिली अँपिअर हा रेंज आहे ना याचा. शंट रेजिस्टन्स कनेक्ट करा पॅरल मध्ये आणि 10 अँपिअर जरी करंट आला तर मॅक्सिमम करंट वरतून जाईल, खालून 15 मिली अँपिअर जाईल, सो डॅमेज होणार नाही, सो कन्वर्ट केला जाऊ शकतो. 100 मिली अँपिअर, 100 मिली अँपिअर, सो 100 मिली अँपिअर मधून 15 मिली अँपिअर आला आणि वरतून 85 मिली अँपिअर गेला. होऊ शकतं. याच्यावरती व्होल्टेज सेम करून शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. 1 अँपिअर पण करू शकता, बट 10 मिली अँपिअर मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत ना. त्याचं ऑलरेडी रेंज 15 मिली अँपिअर आहे, त्याला कमी कसं करणार? 15 मिली अँपिअर गेल्यानंतर तो डॅमेज होणार आहे. तर तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की 10 मिली अँपिअर करंट आल्यानंतर हा डॅमेज होईल? असं नाही होऊ शकत. सो 10 मिली अँपिअर हा रेंज कधी बनणारच नाहीये. रेंज वाढवली जाऊ शकते, रेंज कमी नाही करू शकत आपण त्याच्या. ओके, नेक्स्ट. When a galvanometer is shunted by resistance S, its current capacity. बहुतेक आणखीन ॲमीटरचे एक 2-3 क्वेश्चन बहुतेक बाकी आहेत. ओके, एवढे करून पुढे जाऊया आपण व्होल्टमीटर वरती. ठीक आहे. बरोबर. एक क्वेश्चन बाकी हा वाला करूया आपण. When a galvanometer is shunted by resistance S, गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याला मी शंट करतोय विथ रेजिस्टन्स S. इट्स करंट कॅपॅसिटी इन्क्रीजेस n टाइम्स. हे बघा, IG करंट आला समजा, बरोबर. करंट कॅपॅसिटी इन्क्रीजेस n टाइम्स याचा अर्थ n इंटू IG आला तरी चालेल. सो याचा अर्थ वरतून जातो n-1 इंटू IG. असं सिच्युएशन आहे. When the same galvanometer is shunted by another resistance S dash, same galvanometer is shunted by another resistance which is S dash, its current capacity increases n dash times. सो गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट तर IG जात असतो, सो करंट कॅपॅसिटी n डॅश टाइम्स झालेला आहे. याचा अर्थ n डॅश IG झालेला आहे. याचा अर्थ इथून वरतून n डॅश, ओके, n डॅश IG मायनस ऑफ IG म्हणजे n डॅश -1 इंटू IG एवढा करंट जातो वरतून. विचारतात काय पहा, ते विचारतात एक्सप्रेशन ऑफ n इन टर्म्स ऑफ, ओके, n चा व्हॅल्यू शोधायचा. मला सांग, याच्यावरती व्होल्टेज हा IG इंटू G आहे, याच्यावरती व्होल्टेज इज n-1 इंटू IG इंटू S. याच्यावरती व्होल्टेज इज IG इंटू G अगेन. याच्यावरती व्होल्टेज काय आहे पहा बरं, n डॅश -1, ओके, इंटू IG इंटू S डॅश. असं आहे. आता लेफ्ट हँड साईड दोघांचे सेम असल्यामुळे यांना मी इक्वेट करतोय. इक्वेट केल्यानंतर काय होईल, n-1 इंटू IG इंटू S इज इक्वल टू n डॅश -1 इंटू IG इंटू S डॅश. IG विल गेट कॅन्सल, S तिकडे जाऊन डिवाइड होईल. सो आपल्याला n चा व्हॅल्यू विचारलाय, बरोबर. सो n-1 इज इक्वल टू n डॅश -1 इंटू S डॅश डिवाइड बाय S, आणि हा जो -1 आहे तो इकडे येऊन प्लस होईल पुढे जाऊन. सो हा बनेल n चा व्हॅल्यू. S इथे जाऊन मल्टिप्लाय होईल S. सो ऑप्शन नंबर डी दिसतोय मला इथे. ऑप्शन नंबर डी करेक्ट. ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 30 ओहम इज कनेक्टेड टू अ बॅटरी ऑफ 2 वोल्ट. ठीक आहे, 2 वोल्टची बॅटरी आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे, जसं की रेजिस्टन्स आहे 30 ओहम, इज कनेक्टेड टू 2 वोल्ट बॅटरी विथ 1970 रेजिस्टन्स इन सिरीज. आणखीन एक रेजिस्टन्स कनेक्ट केला इथे, 1970 ओहम रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. ओके, फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 20 डिव्हिजन्स इज ऑप्टेंड. असं कनेक्ट केल्यानंतर फुल स्केल डिव्हिजन बेसिकली दाखवतोय तो. टू रिड्यूस डिफ्लेक्शन टू 10 डिव्हिजन्स, रेजिस्टन्स इन सिरीज रिक्वायर्ड इज. हे बा, टोटल सध्या 2000 ओहमचा रेजिस्टन्स दिसतोय बॅटरीला. आठवेल बॅटरी काहीतरी करंट, पण त्यांचं असं म्हणणं आहे की डिफ्लेक्शन 10 डिव्हिजन वरती झाले पाहिजे. 20 वरून 10 डिफ्लेक्शन म्हणजे समजतं ना, की पहा इथून स्टार्ट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, म्हणजे इथून रिडिंग आहे असं गोल फिरून हा रिडिंग दाखवतो. 20 डिफ्लेक्शन असे होतात, पण त्याऐवजी 10च डिफ्लेक्शन करायचे असतील तर करंट अर्धा झाला पाहिजे ना. करंट अर्धा होण्यासाठी रेजिस्टन्स डबल झाला पाहिजे, बरोबर. V इज इक्वल टू IR, सो I इज इक्वल टू V डिवाइड बाय R. रेजिस्टन्स डबल झाला तर करंट अर्धा होईल.
आता सध्या रेजिस्टन्स 2000 आहे. 2000च्या ऐवजी 4000 झाला पाहिजे. म्हणजे रेजिस्टन्स डबल होईल आणि मग जाऊन करंट अर्धा होईल. आता 4000 होण्यासाठी हा 30 आहे, तर इथे 3970 पाहिजे. 3970 प्लस 30 कराल तर 4000 होईल. ओके, सो एवढा रेजिस्टन्स लावायला लागेल याला काढून. एक्स्ट्रा मध्ये 2000 लावायला लागेल. नेक्स्ट, गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 50 ओहम इज कनेक्टेड टू अ बॅटरी 3 वोल्ट. एक गॅल्व्हॅनोमीटर आहे ऑफ रेजिस्टन्स 50 ओहम. इट इज कनेक्टेड टू अ बॅटरी ऑफ 3 वोल्ट अलॉंग विथ रेजिस्टन्स. आणखीन एक रेजिस्टन्स पण कनेक्ट केला आहे म्हणा इथे, जो की आहे 2950 ओहम. असा रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 30 डिव्हिजन इज ऑप्टेंड इन दी गॅल्व्हॅनोमीटर. फुल स्केल डिफ्लेक्शन आला म्हणे त्याच्यावरती, तर ठीक आहे. तर डिफ्लेक्शन 20 डिव्हिजन वरती करायचं. 30 वरून 20 डिव्हिजन्स वरती डिफ्लेक्शन करायचं. 30 डिव्हिजन वरून 20 करायचं, याचा अर्थ 2/3 करायचा. बरोबर ना? 2/3 डिफ्लेक्शन करायचं म्हणजे करंट 2/3 करायचा. करंट 2/3 करण्यासाठी रेजिस्टन्स 3/2 करायला लागेल. 3/2 टाइम्स करायला लागेल रेजिस्टन्स. I इज इक्वल टू व्ही बाय आर. करंट 2/3 करण्यासाठी रेजिस्टन्स 3/2 करा, म्हणजे हा 2 वरती जाईल आणि 2/3 बनेल करंट. करेक्ट. सो करंट 2/3 करण्यासाठी रेजिस्टन्स 3/2 करायला लागेल. आता किती आहे रेजिस्टन्स? 3000 आहे ना ओव्हरऑल रेजिस्टन्स. बॅटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू रेजिस्टन्स 3000 आहे. त्याचा 3/2 टाइम्स कराल तर 4500 होईल. एवढा रेजिस्टन्स करायला लागेल. 50 तर ऑलरेडी आहे. त्यांचं म्हणणं काय की रेजिस्टन्स इन सिरीज शुड बी, किती रेजिस्टन्स लावला पाहिजे म्हणून. ओके, 4500 करण्यासाठी इथे 50 असेल तर इथे लावला पाहिजे 4450. 4450. 4450 एवढा एक्स्ट्रा रेजिस्टन्स, एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा तेवढा रेजिस्टन्स सिरीज मध्ये कनेक्ट केला पाहिजे. गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 20 ओहम यूज अ डिफ्लेक्शन ऑफ 5 डिव्हिजन when 1 milliampere current flows through it. गॅल्व्हॅनोमीटर आहे. 1 मिली एम्पियर गेला की 5 डिव्हिजन दाखवतो म्हणे. गॅल्व्हॅनोमीटर स्केल हॅज 50 डिव्हिजन, 50 डिव्हिजन आहेत म्हणे. 1 मिली एम्पियर झाला तर 5 डिव्हिजन दाखवतो. 50 डिव्हिजन मध्ये 10 टाइम्स डिव्हिजन जाण्यासाठी 10 मिली एम्पियर गेला पाहिजे. याचा अर्थ ओके, मॅक्सिमम पॉसिबल करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून जो जाऊ शकतो तो 10 मिली एम्पियर आहे. टू कन्वर्ट द गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर ऑफ रेंज 25 वोल्ट. 25 वोल्ट मेजर केला पाहिजे त्यांनी, असं आपलं रिक्वायरमेंट आहे. असेल कोणता तरी रेजिस्टन्स ज्याच्यावरती 25 वोल्ट व्होल्टेज येणार असेल, जो की आपल्याला मेजर करायचा आहे. कसा मेजर करू? सिरीजमध्ये कोणता तरी एक मोठा रेजिस्टन्स कनेक्ट करून मेजर होऊ शकतो. करंट तर माहिती 10 मिली एम्पियर जातो. गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स 20 ओहम आहे. तर मी असं म्हणतो की हा व्होल्टेज आणि हा व्होल्टेज सेम असला पाहिजे पॅरल कॉम्बिनेशनमध्ये. सो वरती व्होल्टेज किती आहे? करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इंटू रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, प्लस याच्यावरती व्होल्टेज किती आहे? करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इंटू रेजिस्टन्स ऑफ शंट शुड बी इक्वल टू 25. सो आय जी कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये जी प्लस आर इज इक्वल टू 25 बनेल. सो जी प्लस आर ची व्हॅल्यू 25 डिवाइड बाय आय जी बनेल. त्याचा अर्थ जीचा व्हॅल्यू 20 आहे, आरचा व्हॅल्यू अननोन इज इक्वल टू 25 डिवाइड बाय आय जीचा व्हॅल्यू पॉवर आय जी 10 मिली एम्पियर मीन्स 10 टू पॉवर -2 लिहितो. हा वरती जाईल, 2500 बनेल. 2500 मायनस 20 कराल 2480. 2480 एवढा रेजिस्टन्स आपल्याला इथे कनेक्ट करायला लागेल, असा याचा अर्थ. व्होल्टमीटर मध्ये मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला की 10 मिली एम्पियर याचा अर्थ 0.01 एम्पियर. याच्या किती टाइम्स आहे हा? 2500 टाइम्स आहे ना, आणि त्यातला 20 तर इथे गेला. सो 2480 असा आन्सर डायरेक्टली कराल तरी काही इश्यू नाही. ओके, नेक्स्ट. गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम इज कनेक्टेड टू अ बॅटरी. गॅल्व्हॅनोमीटर आहे, रेजिस्टन्स 100 ओहम आहे. ओके, आणि याला आपण कनेक्ट करतो बॅटरी सोबत, जसं की 2 वोल्ट व्होल्टेज आहे विथ रेजिस्टन्स ऑफ 1900 इन सिरीज. 1900 ओहम हा सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स आहे याचा, असा सीन आहे. द डिफ्लेक्शन ऑप्टेंड इज 30 डिव्हिजन्स मध्ये 30 डिव्हिजन्स डिफ्लेक्शन आहे. टोटल जर का रेजिस्टन्स पाहिला ना तर तो 2000 ओहम रेजिस्टन्स आहे टोटल. ओके, डिफ्लेक्शन 30 डिव्हिजन दाखवतोय. टू रिड्यूस डिफ्लेक्शन बाय 10 डिव्हिजन, 10 डिव्हिजननी कमी करायचं डिफ्लेक्शन. 30च्या ऐवजी 20 डिव्हिजन करायचं. 30च्या ऐवजी 20 डिव्हिजन्स करायचे. याचा अर्थ डिफ्लेक्शन हे 2/3 करायचे, म्हणजे करंट पण ते 2/3 झाला पाहिजे.
आय इज टू व्ही बार. करंट 2/3 होण्यासाठी रेजिस्टन्स 3/2 टाइम्स झाला पाहिजे. मग 2 वरती जाऊन 2/3 होईल करंट ओव्हरऑल. सो रेजिस्टन्स 3/2 करणे म्हणजे रेजिस्टन्स 3000 करणे ओव्हरऑल रेजिस्टन्स. आणि ऑलरेडी 100 ओम तर आहेच आहे इथे. ऑलरेडी 2000 तर आहेच आहे. टोटल 3000 करायचं. तर ऍडिशनल रेजिस्टन्स किती लागेल? आणखीन 1000 लागेल. तर टोटल 3000 होईल. ओके. देन जितके व्यवस्थित कॉन्सेप्ट असतील तुम्हाला तितके कमी फॉर्म्युलेज लागतील. बरोबर. गॅल्व्हॅनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स जी अँड रेंज व्ही जी. हे बघा, एक गॅल्व्हॅनोमीटर आहे. बरोबर. तर व्होल्टेज रेंज व्ही जी आहे आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स जी आहे. हाऊ मच रेजिस्टन्स इज रिक्वायर्ड टू रीड अ व्होल्टेज अप टू व्ही म्हणे. काय रेजिस्टन्स कनेक्ट करू इथे? ओके. की ओव्हरऑल हा जो व्होल्टमीटर बनलेला आहे, हा व्होल्टमीटर व्ही व्होल्टेज मेजर करेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पहिले आपण याच्यातलं करंट काढू, आय जी. एक काम करतो, रेजिस्टन्स विचारला ना हा, तर मी इथे असं लिहितो, करंट शोधतो पहिले मी. सो आय जी इंटू जी इज व्ही जी. गॅल्व्हॅनोमीटरचा व्होल्टेज दिलाय, करंट देण्याऐवजी त्यांनी व्होल्टेज दिलाय डायरेक्टली. यापेक्षा व्होल्टेज जास्त झाला तर तो ब्रेक होईल असं त्यांचं म्हणणं. सो आय जीचा जो व्हॅल्यू आहे तो आहे व्ही जी डिवाइड बाय जी. तर एवढा आय जीचा व्हॅल्यू आहे. म्हटलं ठीक आहे, टोटल व्ही व्होल्टेज मेजर करायचा आहे. तर याच्यावरती व्होल्टेज आहे व्ही जी प्लस याच्यावरती व्होल्टेज जो आहे तो त्यातला करंट इंटू त्यातला रेजिस्टन्स, या दोघांवरती मिळून व्होल्टेज जो आहे तो एवढा आला पाहिजे व्ही. आर शोधायचा ना आपल्याला. सो आय जीचा व्हॅल्यू जो आहे तो आहे व्ही जी डिवाइड बाय जी. इथे व्ही जी तर आहेच आहे आधी. ओके. अँड दॅट इज इक्वल टू व्ही. काय शोधायचं बोललो होतं त्यांनी? हाऊ मच रेजिस्टन्स इज रिक्वायर्ड. आर शोधायचा ना आपल्याला. आर 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 कुठे गेला? आर आहे ना इथे. ओके. आय जीचा व्हॅल्यू व्ही जी बाय जी इंटू हा आर. ओके. हा व्ही जीला व्ही जी, दॅट इज इक्वल टू व्ही. आता हवं तर जी मल्टिप्लाय कराल, आर इंटू व्ही जी प्लस जी इंटू व्ही जी इज इक्वल टू व्ही इंटू जी. जी तिकडे जाऊन मी मल्टिप्लाय करवलं. बरोबर. आता व्ही जी कॉमन करू शकता तुम्ही इथून. सो व्ही जी कॉमन करीन. मला वाटतं जी तिकडे जाऊन पहिले मायनस करू, बेटर होईल. आर इंटू व्ही जी बाय जी इज इक्वल टू व्ही मायनस व्ही जी. जी तिकडे जाईल, व्ही जी डिवाइड होईल. आर इज इक्वल टू व्ही मायनस व्ही जी. ओके. डिवाइड बाय व्ही जी अँड इंटू जी. पहा बरं असा ऑप्शन आहे का? ऑप्शन ए दिसतोय मला असा. करेक्ट. नेक्स्ट सम. When a moving coil galvanometer MCG galvanometer is converted into voltmeter, the series resistance is n times the resistance of galvanometer. म्हणजे galvanometerचा रेजिस्टन्स जी असेल ना, तर व्होल्टमीटरचा सॉरी त्याच्या सिरीज मध्ये जो रेजिस्टन्स लावलाय तो NG आहे म्हणा. ठीक आहे. हाऊ मेनी टाइम्स दी MCG द व्होल्टमीटर इज नाउ कॅपेबल ऑफ मेजरिंग दी व्होल्टेज. म्हणजे किती टाइम्स व्होल्टेज आता मेजर करतो म्हणे तो. मला सांगा, याच्यावरती व्होल्टेज जर का व्ही येत असेल तर याच्यावरती व्होल्टेज NV येईल ना. आणि रेजिस्टन्स एन टाइम्स आहे तर लाईक करंट तर पहा, करंट तर सेम आहे दोघांमध्ये. सो याच्यावरती व्होल्टेज आय जी इंटू जी, याच्यावरती व्होल्टेज आय जी इंटू एन जी. करंट सेम असल्यामुळे रेजिस्टन्स एन टाइम्स झाला तर व्होल्टेज पण एन टाइम्स होईल. याच्यावरती व्होल्टेज व्ही असेल तर इथे एन व्ही असेल आणि टोटल दोघांवरती मिळून N+1 व्ही असेल, जो की याच्यावरती येईल. तो दोघांवरती मिळून जो व्होल्टेज आहे तो याच्यावरती व्होल्टेज असणार आणि तेवढा व्होल्टेज आपल्याला मेजर करायचा असतो, जो की झालेला आहे इथे. सो व्ही आधी मेजर होत होता फक्त गॅल्व्हॅनोमीटर थ्रू. आता N+1 टाइम्स व्ही मेजर होतोय. सो रेंज हा N+1 टाइम्स बनलेला आहे. N+1 टाइम्स रेंज बनलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Galvanometer of resistance G can be converted into voltmeter of range V. ओके. एक गॅल्व्हॅनोमीटर आहे ऑफ रेजिस्टन्स जी इज कन्वर्टेड इंटू voltmeter of range V. ठीक आहे. बाय कनेक्टिंग रेजिस्टन्स R इन सिरीज विथ इट. असं कनेक्शन केल्यानंतर जो हा व्होल्टमीटर बनलेला आहे, हा व्होल्टमीटर आहे. हा व्होल्टमीटर कॅपेबल आहे व्ही व्होल्टेज मेजर करण्याचा. त्यांचं असं म्हणणं आहे द सिरीज रेजिस्टन्स रिक्वायर्ड टू चेंज इट्स रेंज टू V/3 म्हणा. ओके. म्हणजे हा आर रेजिस्टन्स काढून इथे काय लावू की रेंज V/3 होईल म्हणा. ठीक आहे. काम करू आपण.
गॅल्व्हनोमीटर काय रेजिस्टन्स लावू, शंट बोलतो इथे, काय रेजिस्टन्स लावू सो दॅट ओव्हरऑल दोघांवरती मिळून जो व्होल्टेज आहे तो V/3 बनला पाहिजे, असं रिक्वायरमेंट आहे ना आपलं. आता याला थोडंसं सॉल्व्ह करू. करंट जाईल इथून IG, इथून पण करंट जाईल IG, IG, ठीक आहे. ओव्हरऑल याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो आहे IG इंटू जी प्लस IG इंटू आर, जो की V आहे. याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो आहे IG इंटू जी प्लस IG इंटू एस, जो की V/3 आहे. और 3 आत तिकडे टाकून मल्टिप्लाय करा, सो 3 इंटू IG इंटू जी प्लस 3 इंटू IG इंटू एस दॅट इज इक्वल टू V. इथे पण तो V आहे, करा दोघांना इक्वेट. सो IG इंटू जी प्लस IG इंटू आर म्हणजे हा इज इक्वल टू हा, किती हा 3IG इंटू जी प्लस 3IG इंटू एस. IG सर्व पहिले कॅन्सल करून टाका, सो जी प्लस आर ओके इज इक्वल टू 3G प्लस 3S, बरोबर. 3G तिकडे जाऊन पहिले मायनस करा, सो आर मायनस ऑफ 2G इज इक्वल टू 3S बनेल. याचा अर्थ एसचा व्हॅल्यू बनतो आर मायनस ऑफ 2G डिवाइड बाय 3 आहे का पहा, आर मायनस ऑफ 3G डिवाइड बाय आर मायनस ऑफ 2G, सॉरी, डिवाइड बाय 3. पाहून गेला एक वेळेस प्रोसेस पूर्ण. ओके, लास्ट 3 क्वेश्चंस. Galvanometer of resistance G is converted into voltmeter to measure V volt. Galvanometer of resistance G is converted into voltmeter. एक सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावाल, व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट होईल, जो की V वोल्ट व्होल्टेज मेजर करता है. ठीक आहे. R1 रेजिस्टन्स कनेक्ट करायला लागेल मला, ठीक आहे, चलो ओके. If the resistance R2 is connected in series with it, then it can measure V/2 voltage म्हणा. म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये R1 कनेक्ट करण्याऐवजी R2 कनेक्ट केला असता ना, तर त्यांनी V मेजर करण्याऐवजी V/2 मेजर केला असता. हे बघा, जर का मॅथमॅटिकल ब्रेन स्ट्रॉंग असेल तुम्हाला इथे लास्टचा सम असंच होता ना सेम. तर आता हा थोडासा डिफरंट वे मध्ये करून दाखवतो. पहा, या केसमध्ये इथे करंट IG जाणार आहे आणि या पण केसमध्ये इथे करंट IG जाणार आहे. गॅल्व्हनोमीटर मधून जो करंट जाणार आहे तो IG. इथे व्होल्टेज V आहे आणि इथे V/2 आहे. इथे व्होल्टेज डबल आहे, इथे डबल आहे व्होल्टेज, बरोबर आहे. करंट तर दोन्ही ठिकाणी सेम आहे. याचा अर्थ इथे रेजिस्टन्स या रेजिस्टन्स पेक्षा डबल असला पाहिजे, कारण की V इज टू आर ना. व्होल्टेज डबल होतोय, व्होल्टेज डबल होतोय, करंट तर सेम राहतोय, म्हणजे रेजिस्टन्स डबल होत असावा. म्हणजे हा रेजिस्टन्स, ओके, हा रेजिस्टन्स याच्या कंपॅरिझन मध्ये डबल आहे, म्हणजे G प्लस R2 याचा डबल कराल तर तो रेजिस्टन्स येईल. सो 2G प्लस R2 इज इक्वल टू G प्लस R1. शोधायचं काय आपल्याला, G ची व्हॅल्यू शोधायची ना इन टर्म्स ऑफ R1. हा G गेला इकडे, सो G इज इक्वल टू R1 मायनस ऑफ R2. R1 मायनस ऑफ R2, दॅट इज ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स G, गॅल्व्हनोमीटर आहे जसं की रेजिस्टन्स G आहे, इज कन्वर्टेड टू व्होल्टमीटर टू मेजर V वोल्ट. ओके, एक सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावला आणि व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट केला आपण याला, V वोल्ट मेजर केला पाहिजे आपण त्यांनी, असं म्हणतात ते, बाय कनेक्टिंग अ रेजिस्टन्स 700 ओहम. 700 ओहम रेजिस्टन्स कनेक्ट करायचा सिरीजमध्ये आणि V वोल्ट एवढा व्होल्टेज बेसिकली तो मेजर करेल, असं त्यांचं म्हणणं आहे. इफ द रेजिस्टन्स ऑफ 1500 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये 700 कनेक्ट करण्याऐवजी 1500 जर कनेक्ट केला तर इट्स रेंज गेट्स डबल, म्हणजे V मेजर करण्याऐवजी 2V एवढा मेजर होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर, V मेजर होण्याऐवजी, सॉरी, 2V, सो V व्होल्टेज मेजर होण्याऐवजी 2V व्होल्टेज मेजर होतो जर का 700 कनेक्ट करण्याऐवजी 1500 कनेक्ट कराल तर. काय फरक पडला असा इथे, करंट तर IG, इथे पण तर करंट IG सेम असं करंट आहे दोन्हीकडे, करंट सेम आहे. V इज इक्वल टू IR. याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज याच्यावरती असतो, यावरती जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज याच्यावरती. इथे व्होल्टेज डबल झाला
याचा अर्थ याच्यावरती व्होल्टेज जो आहे त्याच्यापेक्षा डबल याच्यावरती आहे. म्हणजे हा रेजिस्टन्स डबल असला पाहिजे. सो जी प्लस 1500 हा याच्या डबल असला पाहिजे. याच्या डबल असला पाहिजे याच्यावरचा व्होल्टेज. सो जी प्लस 1500 शुड बी इक्वल टू 2G प्लस 1400. हा जी इकडे जाऊन मायनस होईल, हा इकडे जाऊन मायनस होईल. सो जीचा व्हॅल्यू इथे 100 ओम बनतो. किती बनतो? 100 ओम. दॅट इज ऑप्शन नंबर ए. अँड फायनली लास्ट क्वेश्चन. Voltmeter has a range G. Sorry, voltmeter has a resistance G and range V. G resistance है, voltage V है. Okay. Then the resistance required to connected to increase its range to NV म्हणे. त्याचा काय रेजिस्टन्स कनेक्ट करू सो दॅट बरोबर रेंज जो आहे त्याचा NV बनेल. किती बनेल रेंज? NV. गॅल्व्हनोमीटर जसं की रेजिस्टन्स G आहे आणि त्याचा व्होल्टेज V आहे, म्हणजे याच्यावरती V व्होल्टेज आला तरी चालेल, तो ब्रेक नाही होणार. पण टोटल NV मेजर करायचं असेल तर याच्यावरती N-1V एवढा व्होल्टेज आला पाहिजे. याच्यावरती V, याच्यावरती N-1 टाइम्स V, तर मग जाऊन दोघांचा ऍडिशन हा NV बनेल. म्हणजे याच्या व्होल्टेजच्या कंपॅरिझन मध्ये याचा व्होल्टेज N-1 टाइम्स आहे ना. सो सिमिलरली याचा जो रेजिस्टन्स आहे तो याच्या N-1 टाइम्स असला पाहिजे. सिंपल. R शुड बी इक्वल टू N-1 टाइम्स G इन सिरीज. असा कनेक्ट केला पाहिजे. किंवा तुम्हाला कन्व्हेन्शनली जायचं असेल तुम्ही असं करा की याच्यामधून करंट IG जातोय फॉर एक्झाम्पल. बरोबर. तर मी इथे 2 मिनिटासाठी असं म्हणतो की हा रेजिस्टन्स मला माहितीच नाहीये किती कनेक्ट करायचा. टोटल NV मेजर झाला पाहिजे, पण त्यातला V तर इथेच आहे. सो इथे N-1 टाइम्स V मेजर झाला पाहिजे. तर याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो आहे IG इंटू G प्लस याच्यावरती जो व्होल्टेज आहे तो हा IG इंटू R. आणि या दोघांवरती मिळून व्होल्टेज जो आहे तो NV असला पाहिजे. NV. ठीक आहे. सो IG इंटू G किंवा IG इंटू G कराल तरच V येईल ना. सो V प्लस IG इंटू R इज इक्वल टू NV. सो IG इंटू R इज इक्वल टू NV मायनस V. ओके. सो R इज इक्वल टू इथून V कॉमन कराल N-1 आणि IG तिकडे जाऊन डिवाइड होईल. सो R ची व्हॅल्यू ही अशी बनलेली आहे. बट आता इथे V बाय IG काय आहे ना, थोडंसं इथे पाहाल तुम्ही तर तुम्हाला एक इक्वेशन समजेल. IG इंटू G कराल तर तो V आला पाहिजे. IG इंटू G म्हणजे याच्यावरचा व्होल्टेज जो की V येतो. मग सांगा बरं G ची व्हॅल्यू काय आहे? V डिवाइड बाय IG. तीच व्हॅल्यू इथे प्रेझेंट आहे V बाय IG. यालाच तर G ठेवायचं आपल्याला. सो म्हणून R इज इक्वल टू G इंटू N-1. आपला इथे आन्सर असणार G इंटू N-1 ऑप्शन नंबर डी. ओके. तर हा होता आपला ॲमीटर अँड व्होल्टमीटरचा सेशन. मी ते क्लोज करतो.